पिछले हफ्ते हुए भारी बारिश की वजह से नांदेड़ शहर के कई इलाकों में नागरिकों के घरों में पानी घुस गया था। बारिश का पानी जमा होने से घरों में रखा खाने पीने का सामान खराब हो चुका है, मगर सरकार की ओर से बाढ़ पीड़ितों को कुछ भी मदद नहीं मिलने से आज सीटू ने आक्रोश मोर्चा निकालकर सरकार का ध्यान आकर्षित किया। नागरिकों के घरों का सर्वे कर मुआवजा देने की मांग को लेकर सीटू की ओर से आक्रोश मार्च निकाला गया। पीड़ितों को भुगतान किया जाए, प्रत्येक परिवार को 20,000 रुपये, 50 किलो राशन किट, प्रभावित छात्रों के लिए स्कूली शिक्षा सामग्री देने की मांग इस दौरान की गई। इस मोर्चा में बड़ी संख्या में बाढ़ पीड़ित शामिल हुए थे। 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे। त्या पावसामध्ये नांदेड जिल्ह्यातले जे गोरगरीब वस्त्या आहेत, नदीकाठावरच्या वस्त्या आहेत, त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्यांचा जे रोजचं जो दैनंदिन जो धान्य आहे ते सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेलं आहे। शालेय शिक्षणाचं मोठं नुकसान झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी यांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत। CITU सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अफिलिएटेड नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने या सगळ्यांचे फॉर्म भरून महापालिकेमध्ये तो गट्टा देण्याचं काम केलेलं आहे। हे गेल्या वर्षी सुद्धा अशाच पूरग्रस्तांना 10,000 रुपये मिळालेले होते अनेक आंदोलनानंतर, परंतु आमची अशी म्हणजे गेल्या वर्षी असं चित्र आहे जे सच्चे पूरग्रस्त होते, जे खरे पूरग्रस्त होते ते बाजूला राहून इतर बोगस पूरग्रस्तांना निधी देण्याचं काम या महापालिकेने केलेलं आहे। त्याचा आम्ही धिक्कार करत असताना या वर्षी या खरे पूरग्रस्त आहेत त्यांचं सर्वेक्षण करावं आणि यांना 10,000 रुपये 20,000 रुपये सामग्री द्यावी। आज खऱ्या अर्थानं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आम्ही फॉर्म भरण्याची मोहीम चालू केलेली आहे महापालिकेवर। नांदेडमध्ये 31 ऑगस्ट पासून 2-3 सप्टेंबर पर्यंत जे पाऊस झाला होता, मुसळधार पाऊस, त्यामध्ये नदीकाठावरील आणि सखल भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। कपडा लत्ता खराब झालेला आहे, अन्नधान्य खराब झालेलं आहे, मोबाईल वस्तू खराब झालेल्या आहेत, लेकरांचं शैक्षणिक साहित्य खराब झालेलं आहे। आणि गेल्या 2023च्या धर्तीवर सानुग्रह अनुदान स्वरूपामध्ये 20,000 रुपये रोख रक्कम आणि 50 किलो अन्नधान्याचे किट, 2 ड्रेस, 2 साड्या आणि ज्यांचा लेकरांचं नुकसान झालं त्यांना बाल संगम छात्र योजनेअंतर्गत 10,000 रुपयाची मदत करावी अशी मागणी आहे। आज या विभागाचे मंत्री महोदय देखील नांदेडमध्ये आहेत आणि पोलिसांसोबत आमची चर्चा झाली की त्यांनी सांगितले की पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी की आज मंत्री महोदय देखील आहेत आणि तुम्ही मोर्चा वगैरे काढू नका। परंतु गेल्या वर्षीचा आमचा अनुभव आहे, बोगस लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग झालेत। आज देखील 3 तारखेपासून आम्ही 2 तारखेला निवेदन दिल्यावर 3 तारखेपासून सर्वे चालू आहे, परंतु खऱ्या पूरग्रस्तांच्या घरी सर्वे करणारे लोक जात नाहीत। एखाद्या प्रतिष्ठित समजणाऱ्या नगरसेवकाच्या घरी किंवा माजी नगरसेवकाच्या घरी बसत आहेत, चुकीच्या लोकांचे नाव टाकत आहेत। हे लालबावटा खपून घेणार नाही।